आजच्या समारंभाचे अध्यक्ष आमच्या शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय नामदेवजी उबाळे यांनी सविस्तररित्या आजच्या या शुभारंभ सोहळ्याची इत्थंभूतपणे माहिती दिली। परंतु त्यांच्या वतीने पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना सांगतो, आपण बहुतेक जण आमच्या वसाहतीमध्ये राहतात आणि एक स्तुत्य उपक्रम म्हणून आम्ही या ठिकाणी राबवला आणि त्या योजनेचा सर्वांनी मला लाभ घेतलेला आहे। बघा बांधवांनो, या ठिकाणी आपल्या रमाबाई कामराजनगर RTO वसाहत या ठिकाणी आपल्या वसाहतीमध्ये दुःखद निधन होतं आणि ते दुःखद निधन असताना पूर्वी आपलं शव आपण 4 चाकी हातगाडीवर न्यायचं। ते हातगाडीवर नेताना कधी खड्डे असायचे, कधी स्पीड ब्रेकर असायचे, हातखळी असायचे। त्या मृतज्ञाला, त्या शवाला त्रास होऊ नये, त्या घरच्या ज्या घरामध्ये जी व्यक्ती मेलेली असते तिने दुःखद निधन झाले त्याचा त्रास होऊ नये केला म्हणून आम्ही त्यांच्या मैताची गाडी म्हणून आम्ही ती शववाहिनी तयार केली आणि त्या शववाहिनीला आम्ही नाव दिलं निर्वाण रथ। शहीद स्मारक समितीच्या वतीने निर्वाण रथ आणि रमाबाई आंबेडकर नगर RTO आणि कामराजनगर या वसाहतीमध्ये आपण ही मोफत सेवा ठेवलेली आहे आणि या योजनेचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे, याची कृपा आपण नोंद असू द्या। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आधुनिक स्तुत्य उपक्रम आम्ही नामदेव वळे यांच्या मार्गदर्शनाने गाडी घडवून आणलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी मलेरियाची जी धूर मारायची मशीन असते BMC वाले फिरतात ना, तशी मशीन आम्ही थोड्या दिवसात या ठिकाणी आणणार आहोत। आपण फक्त लेटर द्यायचं, आमच्या वस्तीमध्ये ती मच्छर मारायची मशीन द्या, ती मशीन आम्ही तुम्हाला विनामूल्य उपलब्ध करून देणार आहोत। हा एक स्तुत्य कार्यक्रम आम्ही शहीद स्मारक समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करतो। तसंच या हॉलमध्ये आमच्या दुसऱ्या माळ्यावर या ठिकाणी ब्युटी पार्लर क्लास चालतो आणि ब्युटी पार्लर क्लास चालून त्या संपूर्ण भगिनींना विनामूल्य त्यांना 4000 रुपये महिना पगार आणि कित्येक मुली कित्येक भगिनी त्याचा लाभ घेतात आणि त्या चालवतात त्या आमच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या भारतातल्या सदस्या आदरणीय आमच्या योजनाताई ठोकळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा क्लास चालतो, याची माहिती आम्ही आपल्याला देऊन इच्छितो। यानंतर मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो, नामदेवजी उबाळे यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे। मला तर वाटतं हा कार्यक्रम छोटा नसून फार मोठा आहे आणि सामाजिक कार्य नसून हे महासामाजिक कार्य आहे आणि असं कार्य करत असताना या ठिकाणी कोण राहून गेलं असतं तर माझ्या मते सर्वांच्या समाजामध्ये जे काही कार्यक्रम बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ चालतात आणि ते कार्यक्रम चालत असताना जात पात ज्यांनी बघितली नाही आणि ती जात पात न बघता परंतु समाजाच्या कार्यक्रमात सहभागी राहून माईक हातामध्ये घेणारे आमचे चेले आमचे मित्र दीपकजी भोसले या ठिकाणी वेळेला महत्व देऊन आदरणीय या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। तसेच आमचे काँग्रेसचे अनिल मोरे, आप्पाजी भालेराव, अनिलजी मोरे, आमचे ब्लू टायगरचे प्रीतमजी मोरे, आमचे काँग्रेसचे टार्झन भाई। आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमात काही दंगा फसाद होत नाही, दंगा होत नाही, शांततेचं सहकार्य करणारे आमचे पंतकर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आदरणीय बनसोडे साहेब यांचं देखील मी या कर्मचाऱ्यांचं स्वागत करतो। आणि या ठिकाणी उदय कासरे आपल्याला मी सांगतो, आपण कुणाल तुरेराव यांच्या सोबत बसलेले आहात। लक्षात ठेवा, या ठिकाणी YouTubeच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आमच्या समाजाच्या व्यथा, बाबासाहेब आंबेडकरांच्या आया बहिणी होणारा अत्याचार, बलात्कार आणि त्यांना न्याय मागण्यासाठी होणारं आंदोलन या फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी साबित करणारे आणि जनतेसमोर मांडणारे आमचे YouTubeच्या माध्यमातून संपूर्ण व्यथा मांडणारे आमचे विश्वासरावजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो। तसंच अतिशय गुपचूपपणे जनतेमध्ये राहून कोण काय बोलतं कोण नाही याची इत्थंभूत माहिती सरकारकडे पोहोचवणाऱ्या आमच्या गुप्तहेर CID मॅडम आदरणीय तळेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी शहीद स्मारक समितीच्या वतीनं नामदेव वळे यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना आनंदजी शिंदे यांचं फार मोठं कौतुक करतो, कारण फार पाठीमागे आमच्या या महान नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करून आंबेडकरी चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु मंत्रालयासमोर आनंदजी, मी आणि विलास रुपवते आम्ही मुलाखत दिली आणि सरकारला आवाहन करून आमच्या या लाडक्या गायकाला निर्दोष सोडा, नाहीतर आम्ही आमरण उपोषण करू आणि रस्त्यावर उतरू। त्यांनी आमची दखल घेतली आणि आनंदजी शिंदे यांना निर्दोष सोडलं, कारण CCTV कॅमेऱ्यामध्ये आनंदजी शिंदे हे निर्दोष सामील झाले, यांचा आम्हाला फार मोठा अभिमान वाटला। आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही शहीद स्मारक समितीमध्ये मुलाखत दिली की हा आंबेडकरी चळवळीचा विजय झाला। बांधवांनो, आनंदजी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा मी पद्माकरजी झिरक हे आमचे खास मित्र आहेत आणि बुद्धिवादी आहेत,
संपूर्ण पालन तो नियम सांगणारे आमचे पद्मश्री जनक आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो. यानंतर नामदेव उबाळे साहेब हा कार्यक्रम पार पाडतील. या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम महागायक आनंदजी शिंदे यांचा सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय नामदेवजी उबाळे करतील. तसेच वीरेंद्रजी बक्षी साहेब आमचे लाडके माजी आमदार यांचा सत्कार नामदेवजी उबाळे करतील. तसेच या ठिकाणी मी स्वागत करत असताना अल्पसंख्याकांचे नेते राजूभाई आसरी यांचं देखील मी स्वागत करतो. तसेच आमच्या समितीचे ज्येष्ठ सदस्य सर्वांना मदत करणारे, तुमचा रेल्वेचा प्रवास असू द्या, काही अडचणींना भागून देणारे आमचे अशोकदादा हिरे हे बक्षी साहेबांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल आणि पुस्तकाचे घेऊन सत्कार करतील. तसेच या ठिकाणी श्री आधार महिला केंद्राच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या सदस्य आमच्या भगिनी आदरणीय योजनाताई ठोकळे यांचा सत्कार महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय चंपाताई गायकवाड या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काळ्यांच्या गजरात या सावित्रीच्या लेकींचं स्वागत झालं पाहिजे. आज शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष आणि आजच्या या शुभारंभ सोहळ्याचे या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आघाडी सरकारमधून आपल्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे माजी नगरसेवक आमचे मित्र आणि ऑल इंडिया ब्लू टायगर या सामाजिक संस्थेच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आणि मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष आज उद्या त्यांना 25 तारखेला कार्यभार स्वीकारायचा आहे. बाई जगताप यांच्या हस्ते आणि मंत्रालयात त्यांना कॅबिन मिळणार आहेत आणि कॅबिनमधून समाजाचे प्रश्न सोडवणार आहेत. त्यांचा सत्कार आमच्या ऑल इंडिया ब्लू टायगरचे कार्याध्यक्ष आणि आमच्या शहीद स्मारक समिती ज्येष्ठ सदस्य आदरणीय राजूभाई खरात हे रमेशजी कांबळे यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या आज सर्वांच्या सुखदुःखात सहभागी राहून सर्वांशी मिळून मिसळून राहणारे आणि त्यांच्या उदंड आयुष्याच्या ज्यांनी आम्ही प्रार्थना केली ते आमचे परममित्र पद्माकरजी जनक यांचा आज वाढदिवस आहे. तर त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून त्यांचा सत्कार आमच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय नामदेव उबाळे हे पद्माकरजी जनक यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अतिशय लहानपणापासून गप्प न बसणारे परंतु कधी ना कधी काही ना काही आंदोलन करून समाजाला जागृत करणं आणि समाजामध्ये उभं राहून समाजाच्या शाखा खोलणं, जिथे आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे सर
आणि रामदासजी आठवले साहेबांचं नेतृत्व स्वीकारून, कवाडे सरांचं नेतृत्व स्वीकारून आंबेडकरी चळवळीला जागृत करणारे आमच्या समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी सरचिटणीस आणि या शहीद समितीचे सर्व आदरणीय चिंतनभाई गांगुर्डे यांचा सत्कार नामदेवजी ओवाळे करतील. आज या ठिकाणी शहीद समितीचे अध्यक्ष या ठिकाणी सर्वांच्या विचारांना चालना देऊन, सर्वांचे विचार ऐकून घेऊन अतिशय शांत बुद्धीने आणि बुद्धिवादी भाषण करून लोकांची मनं जिंकणारे आमचे वसाहतीमधील सामाजिक कार्यकर्ते आणि रमावे आंबेडकर नगर संघर्ष समितीचे आणि गृहनिर्माण संस्थेचे विकासक आदरणीय अरुणभाई केदरे यांचा सत्कार नामदेवजी ओवाळे करतील. या समारंभाचे आपल्या वसाहतीमध्ये सर्वांच्या परिचयाचे आणि कोणालाही त्यांनी दुखवलं नाही. नेहमी आम्हाला देखील त्यांनी मदत केली, आर्थिक मदत जास्त केलेली आहे. त्यांनी कुठल्या कार्यक्रमाला जायचं, कुठे जायचं नाही, पैशा पाण्याची मदत केली, खाण्यापिण्याची देखील मदत केली आणि एन्जॉयमध्ये देखील मदत केली. आणि आमच्या सुखदुःखात नेहमी 24 तास तत्पर राहिलेले आमच्या मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याकांचे नेते आदरणीय राजूभाई हासमी बैर फोटो स्टुडिओचे मालक यांचा सत्कार आदरणीय नामदेवजी ओवाळे करतील. तसेच युट्यूबच्या माध्यमातून आणि फेसबुक मधून आपल्या आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणारे आणि सध्या जे आपले शूटिंग करतायत आणि ते आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य नेते आहेत, ते आमचे क्रांतिकारी भीमसैनिक आदरणीय विश्वनाथजी गायकवाड यांचा सत्कार नामदेवजी ओवाळे साहेब करतील. या विश्वनाथजी वरती या. तसेच रिपब्लिकन विकास आघाडी मंचचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदभाई रायगावकर यांचा सत्कार ओवाळे साहेब करतील. तसेच भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर विभागाचे महामंत्री आदरणीय सचिनजी सकट यांचा देखील सत्कार नामदेवजी ओवाळे करतील. तसेच आमचे काँग्रेसचे एकदम कट्टर कार्यकर्ते वीरेंद्रजी बक्षी साहेबांचा ज्यांना आशीर्वाद लाभला आणि आमचे काँग्रेसचे बंधू आदरणीय हिरामनजी कांबळे यांचे सुपुत्र राजेंद्रजी कांबळे यांचा सत्कार आदरणीय आमच्या शहीद स्मारक समितीचे हिशोब तपासनीस विजय निकम हे राजेंद्रजी कांबळे यांचा सत्कार करतील. या ठिकाणी तुषार कदम हे प्रसार माध्यमातून आपले व्यथा मांडत असतात आणि वेळेला मत देऊन न बोलवता पण हजर आहे त्यांचं मी समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. तसेच आमच्या ऑल इंडिया टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष आता या ठिकाणी उपस्थित राहिलेले विलास भाऊ रुपवते यांचा सत्कार नामदेव ओवाळे करतील. वसाहतीमधील सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम कायदे पंडित नव्हे तर कायद्याने न्याय मिळवून देणारे आमच्या वसाहतीमधील राजेश खंडानवरे यांचा सत्कार नामदेवजी ओवाळे करतील.
तसेच या ठिकाणी काँग्रेसचे प्रमोद कुमार पांडे यांचा सत्कार सुदर्शन तांबे हे करतील. आजचा हा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आम्ही त्यांच्याबरोबर फिरलो आणि आमची सामाजिक संघटना आमची चळवळ घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं आणि घरोघरी काम पोहोचवण्याचं आम्हाला जर पब्लिक नसेल तर ती जमवण्याचं काम आणि लोकांचं मनोरंजन करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे संपूर्ण साईड हिरो आणि हिरोवर फिरणारे आणि आपलं मनोरंजन करून जास्त प्रयोग करणारे आणि तसेच अमिताभ बच्चन, राज ठाकरे, शरदचंद्रजी पवार अशा महान नेत्यांचा उदय काढणारे आमचे आदरणीय मित्र आकाशजी सातपुते यांचा सत्कार आदरणीय आशिष सातपुते यांचा सत्कार आदरणीय वीरेंद्रजी बक्षी साहेब यांच्या आनंदजी शिंदे यांच्या हस्ते जादूगर कलाकार आणि आमच्या ब्लू टायगरचे आर्किटेक्ट कलाकार हाताने जादू करणारे आणि तोंडाने सगळ्यांना हसवणारे त्यांचा सत्कार आनंदजी शिंदे करतील. या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मनोजी वाघमारे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शहीद स्मारक समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि विशेष म्हणजे आदरणीय नामदेव उबाळे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कुठलीही जातीभेद न मानता सर्व धर्म समभावना हीच आमची प्रेरणा या उद्देशाने प्रेरित होऊन आदरणीय नामदेव उबाळे यांनी ज्यांना आमंत्रित केलं अशा आमंत्रितामधून सर्व जाती धर्माचे मग बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, बीएसपी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी या सर्वांच्या रामसागर गुप्ता यांचं स्वागत उबाळे साहेब करतील. आदरणीय रामसागर गुप्ता. तर मला सांगायचं आहे उबाळे साहेबांच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माची, सर्व राजकीय पक्षाचे, सर्व मंडळाचे आणि सर्व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उबाळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन एक हात मदतीचा हा शुभारंभ सोहळा पार पाडला आणि त्यांना आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल शांतारामजी साळवे यांचा सत्कार पर्णकुटी विकास संघाचे सेक्रेटरी आमचे जुने मित्र आदरणीय शांतारामजी साळवे यांचा सत्कार उबाळे साहेब करतील. या ठिकाणी महामाया महिला मंडळच्या अध्यक्ष आदरणीय चंपाताई गायकवाड यांचा सत्कार आमच्या भगिनी रेखाताई ठोकळे या करतील. यानंतर आदरणीय भगिनी शिलाताई साळवे यांचा सत्कार योजनाताई करतील. शिलाताई साळवे यांचा सत्कार योजनाताई करतील. त्रिरत्न महिला मंडळ त्रिरत्न बुद्धगावाचे मुकेशजी जगताप यांचा सत्कार नामदेव उबाळे हे सत्कार करतील. तसेच मनोजी वाघमारे यांचा देखील नामदेव उबाळे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. तसेच हा सामाजिक कार्यक्रम
नसून नामदेवजी उबाळे या पुढे. या ठिकाणी अशोक हिरे दादांचा सत्कार राजूभाई अश्विनी करतील असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर राजू खरात यांचा सत्कार सुदर्शन तांबे, राजू खरात यांचा सत्कार सुदर्शन तांबे करतील. त्याचप्रमाणे कुंजाली मोरे सफाई कर्मचारी महासंघ सदस्य यांचा सत्कारही योजनाताई ठोकळे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर अनिल कांबळे सफाई कर्मचारी महासंघ अध्यक्ष यांचा सत्कार विजय निकम साहेब करतील. कुंजाली मोरे सफाई कर्मचारी महासंघ यांचा सत्कार योजनाताई ठोकळे करतील. डॉक्टर मयूर शिंदे, डॉक्टर मयूर शिंदे यांचा सत्कार विजय निकम करतील. आमचे मित्र राजू खरात यांचा सत्कार माननीय वीरेंद्र बक्षी साहेब करतील. मंगेशभाई पगारे मुलुक मैदानी तो मी या ठिकाणी यानंतर कल्पेश कांबळे यांचा सत्कार वीरेंद्र बक्षी साहेब करतील. त्यानंतर माननीय वीरेंद्र बक्षी साहेब हे आपला मनोगत व्यक्त करतील. या रमाबाई आंबेडकर नगराच्या परिवार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, जे विकासाच्या कामासाठी जे अहोरात्र कष्ट करत आहेत, त्या रमाबाई नगराचा विकास आणि कायापालट झाला पाहिजे ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते मुख्य प्रवर्तक आहे, त्यांचा सत्कार राहून गेलेला आहे. मी माननीय आमदार वीरेंद्र बक्षी साहेबांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा.